ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय, जो की आत्मसंयम योग, योगाचं स्वरूप प्रगट करणारा, साधकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असणारा आणि संजय आणि धृतराष्ट्र यांच्या संवादातून सुरुवात झालेला हा ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय. कोणताही वक्ता जेव्हा एखाद्या विषयावरती बोलायला सुरुवात करतो तेव्हा त्या संबंधाची एक मनामध्ये पार्श्वभूमी तयार करून मग बोलायला सुरुवात करतो. तसं 6व्या अध्यायाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली आहे ती संवादाच्या माध्यमातून, आणि तो संवाद थेट आपल्याला घेऊन जातोय हस्तिनापुराच्या मध्ये. व्यासांच्या कृपेने आणि धृतराष्ट्राच्या सांगण्यावरून संजयाला व्यासांनी दिव्य दृष्टी दिली आणि त्याचं काम एवढंच होतं, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती जो घटनाक्रम चाललेला आहे त्या घटनाक्रमाचा थेट वृत्तांत कथन करायचा आहे अंधार्थ असणाऱ्या धृतराष्ट्राला. आणि त्यांनी सगळाची सगळा इतिवृत्तांत यथोचित आपला कोणताही मनाचा भाग त्यामध्ये न मिसळता भगवान श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय संजयाने धृतराष्ट्राला सांगितलेला आहे. तोच संवाद मग राया ते संजयो म्हणे, श्रीकृष्ण जो योगरूप सांगते तोचे अभिप्राय अवधारी. जो भगवान श्रीकृष्ण जे योगाचं स्वरूप, अष्टांग योगाचं स्वरूप, सहज समाधी योगाचं स्वरूप, संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधीचं स्वरूप, कुंडलिनी योगाचं स्वरूप, भगवत प्राप्तीच्या साधनाचा विचार म्हणजे योग, असा योग शब्दाचा एक अर्थ आहे. नाहीतर योग शब्दाचा अर्थ जोडणे असा होतो, योग शब्दाचा अर्थ समाधी असा होतो, योग शब्दाचा अर्थ संयमन असा होतो. आणि म्हणून ह्या अध्यायाला आत्मसंयम योग असंही नाव दिलेलं आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात की संजय सांगतो की मी तोच अभिप्राय तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही अवधारी जो. धृतराष्ट्राला सांगतात की तुम्ही तो ऐका. आणि हे सांगत असताना योगाचं वर्णन करायचं आहे. पण योगाचं वर्णन करत असताना योगाचा अधिकारी खूप मोठा असावा लागतो. पण सामान्य माणसाला योगाचा अधिकार जर नसेल तर योग सांगूनही त्याचं महत्त्व वाटत नाही, त्याचा उपयोग होत नाही. आणि व्यवहारातही असंच आहे. ज्याला ज्या क्षेत्रातलं महत्त्व अजिबात नाही त्याला दुसऱ्या क्षेत्रातलं किती जरी सांगितलं तरी त्याला त्याचा कंटाळा येतो, हे आवडत नाही, तो दुर्लक्ष करतो. तसं योगासारखं एवढं मोठं तत्व आहे आणि त्या तत्वाचा विचार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत. आणि त्या योगाचा विचार आता मला वृत्तांत सांगण्याच्या निमित्तानं संजयाला अंतःकरणात वाटतं की हा धृतराष्ट्राला सांगायचा आहे. आता तो योगाचा अधिकार ना धृतराष्ट्राचा आणि योगाचा अधिकार ना माझ्या म्हणजे संजयाचा. पण असं असताना सुद्धा मला हा योग विचार अंध असणाऱ्या धृतराष्ट्राला सांगावा लागतो. आणि हा जो प्रसंग आहे, ही जी घटना आमच्या
समोर उपस्थिती झाली आहे ती कशी आहे हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत कुशल असल्यामुळे ते म्हणतात, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. नारायणे अर्जुना लागी ब्रह्मरसाचे सहजे पारणे केले. या लागी सुमनु आणि शुद्धमती अनिंदक अनन्य गती, परिही गौप्यही तया प्रती चावळीजे सुखे. जो सुमन आहे, शुद्धमतीचा आहे आणि आपल्याशी अनन्य आहे, त्याला आपल्या मनातील गुह्य सांगावं असं गुह्याच्या संबंधानं प्रतिपादनाचा हा सिद्धांत आहे. मग संजय म्हणतो की अर्जुन हा भगवंताचा एवढा एकनिष्ठ आहे की भगवंताने जे योगाचं तत्वज्ञान आपल्या आई वडिलांना सांगितलं नाही, वसुदेव देवकीला सांगितलं नाही, बंधू बळीभद्राला सांगितलं नाही, जिने सर्वस्व समर्पण केलं आहेत अशा लक्ष्मीलाही सांगितलं नाही, सनकादिकांना जे तत्वज्ञान सांगितलं नाही, ते गुह्य योगाचं स्वरूप भगवान आज अर्जुनाच्या करता प्रगट करत आहेत. किंबहुना अर्जुनाच्या करता ताटामध्ये वाढवून ठेवलेलं पंचपक्वान्नाचं मेजवानी अर्जुनाच्या समोर ठेवलेलं आहे. आणि ती मेजवानी पदार्थांची नाही, ती रसरूप असणाऱ्या परब्रह्माची मेजवानी आहे. म्हणून परब्रह्म रसरूप आहे आणि रसरूप ब्रह्माचं पान करण्यासाठी अक्षरांच्या माध्यमातून हे ब्रह्मरसाचं मेजवानी अर्जुनाच्या करता भगवंतानी केली आहे. सहजे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे. सगळ्या नरांचं विश्रांती स्थान म्हणजे नारायण असा नारायण शब्दाचा अर्थ आहे. आणि अशा नारायणाने ब्रह्मरसाचे मेजवानी पारण अर्जुनाच्या करता केलं. आणि त्या प्रसंगी की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. आणि अगदी त्याच प्रसंगी पाहुणे म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो, प्राप्त झालो. आपल्या भारतीय संस्कृतीच्या मध्ये अतिथी सत्कार हा एक महत्वाचा भाग मानला जातो. जसं गृहस्थ आश्रमामध्ये एकुलती एक मुलगी असावी आणि ती सुद्धा खूप लांबवर तिचा लग्न समारंभ झाला असावा दुसऱ्या राज्यामध्ये कुठेतरी, आणि जावयाला खूप वर्षांनी बोलवून सुद्धा त्याचं येणं होत नसावं, आणि योगायोगाने तो जावई आपल्या घरी यावा, तेव्हा सासू आणि सासरा त्या जावयाच्या तयारीची, उत्साहाची किती तयारी करतात आणि सगळ्या प्रकारच्या त्याच्या आवडीनिवडीचा विचार करून पंचपक्वान्नाचं जेवण त्या ठिकाणी त्याला वाढावं. आणि तेवढ्यामध्ये आमच्यासारखे अतिथी म्हणून त्या एखाद्याच्या घरी जावे, तेव्हा आमच्याकरता ते काही भोजन तयार केलेलं नसतं, परंतु कितीही प्रिय व्यक्तीच्या करता भोजन तयार केलेलं असेल आणि अचानक जर अतिथी आला तर पंक्ती भेद न करता मुख्य पंक्तीला त्याला जेवायला बोलवावं, बसवावं, हा एक नेम आहे. कारण अतिथी देवो भव या न्यायाप्रमाणे, आणि म्हणून सहजच पाहुणा तिथे आला की त्यालाही सुद्धा त्या भोजनाचा, आनंदाचा आस्वाद घेण्याकरिता त्याला लाभ प्राप्त होतो. त्याप्रमाणे अर्जुनांच्याच करता ही ब्रह्मरसाचं पारणं भगवान श्रीकृष्णाने केलं. आणि धृतराष्ट्राला हा वृत्तांत सांगावा ऐकाव्याचा होता म्हणून तो ऐकणार होता, आणि मला सांगण्याचा दिव्य दृष्टीचा भाग व्यासांनी दिला, त्यामुळे मलाही सांगायचा होता. म्हणजे मला सांगण्याच्या निमित्तानं आणि धृतराष्ट्राला ऐकण्याच्या निमित्तानं आम्हाला योग या ब्रह्मरसाचा झाला. आणि म्हणून आम्ही अचानक
त्या ब्रह्मरसाचं मेजवानी घेण्याकरता त्या ठिकाणी गेलो. आमच्याकरता तो अधिकारही नव्हता आणि आमच्याकरता ते तयारही केलं नव्हतं. पण योगायोगानं आम्ही त्या ठिकाणी आलो. आमचं दैवच म्हणावं लागेल. मग दैवाचं वर्णन तो करतो. कैसी दैवाची थोरी नेणीजे, जैसे तानिलिया तोयसे विजे, की तेची चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे. काल आपण याचा विचार पाहिला. म्हटले कैसे दैवाची थोरी नेणीजे. दैवाचं महत्व, दैवाचं मोठेपण, थोरवी कधी काही सांगता येत नाही. बरं, कोणाला काय कधी काय प्राप्त होईल काही सांगता येत नाही. सो तो म्हणतो, माझ्या दैवामध्ये एवढी मोठी गोष्ट प्राप्त होणार होती हे मी कधीच विचार केला नाही. म्हणून दैवाचं थोरी नेणे, दैवाचं मोठेपण कधीच प्राप्त होत नाही. म्हणून कधी कधी एखादा सामान्य मनुष्य असतो आणि एकदम त्याला देशाचं पंतप्रधानपणाचा लाभ प्राप्त व्हावा हे विशेष असतं. दैवाची थोरीच विलक्षण असते. म्हणून कैसी दैवाची थोरी नेणीजे म्हटले कसं हे सांगण्याकरता उदाहरण देतात. तहानलिया, एखादा मनुष्य पाणी पिण्याकरता अतिशय तहानलेला आहे, जसं माझ्यासारखा, आणि पाणी प्यायचं आहे. आणि मग त्याला पाणी मिळालं. तहानलिया तो ऐसे विजे, तहानलेल्या व्यक्तीने पाणी पिलं. आणि पाणी पिणं म्हणजे त्याची तात्कालिक तृषा शांत करणं आहे. पण पाणी पिता पिता त्याने ती चव पाहिली, तर त्याची चव करुणी पाहिजे तव अमृत आहे. तहानेची जी आपल्याला तृष्णा आहे ती शांत करण्याकरता पाणी पिला. पण पाणी पिता पिता कळालं, अरे आपण पाण्याच्या निमित्ताने आलो, पण हे तर अमृत आहे. झालं काय, तहानही शांत झाली आणि त्याचबरोबर त्याला अमरपणही प्राप्त झालं. पण अमरपण प्राप्त व्हावा ह्याकरता काही त्याने ते पिलं नाही. त्याला प्यायचं होतं पाणी, पण पिता पिता लक्षात आलं हे तर अमृत आहे. मग त्याचं तृष्णाही शांत व्हावी आणि जन्म मृत्यूची परंपरा अर्थात अमरपणाही प्राप्त व्हावा, हा एक मोठा योगायोगच आहे ना. तसं मला धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्रावरती युद्धाचा वृत्तांत सांगावयाचा होता. पण त्या वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने मी हा वृत्तांत जेव्हा सांगायला लागलो तेव्हा हा वृत्तांत ब्रह्मरसाचा होता. आणि हा ब्रह्मरसाचा वृत्तांत सांगता सांगता ब्रह्मरूप होण्याचा योग आला. ही गोष्ट माझ्या दैवात कशी आली हे मला काही कळतच नाही. कैसी दैवाची थोरी नेणीजे, जैसे तानलिया तो ऐसे विजे, की तेची चवी करून पाहिजे तव अमृत आहे. मग आता संजय धृतराष्ट्राकडे आणि आपल्याकडे पाहून त्याच्या मनामध्ये काय भाव निर्माण झाला, हा भाव ज्ञानेश्वर महाराज जाणू शकतील. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथाचं नावच लिहिलं आहे भावार्थ दीपिका. श्रोत्याच्या आणि वक्त्याच्या अंतःकरणातला भाव जसाची तसा योगी असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज ओळखतात आणि पुढचा व्यक्ती बोलण्याच्या अगोदरच ज्ञानेश्वर महाराज ही गोष्ट त्याच्या मनातली नमूद करतात. ही तर योग्याचं एक अलौकिक सामर्थ्याचं वैभव आहे. त्याला योगज प्रत्यक्ष असं नैयायिकांनी आपल्या ज्ञान प्रक्रियेत म्हटलेलं आहे. ज्ञान जेव्हा होतं तेव्हा काही ज्ञान न्यायदर्शनामध्ये याला योगज प्रत्यक्ष असं म्हटलेलं आहे. आणि ह्या योगज प्रत्यक्षाने ही गोष्ट कळते. तसंच ज्ञानेश्वर महाराजांना संजयाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ही गोष्ट कळते. ही गोष्ट काही कोणत्याही भाष्यकाराने लिहिली नाही बरं का, फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली आहे. मग म्हटले ज्ञानेश्वर महाराज काय जाणतात ते पहा. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे अडमुठी तत्व पावले, तो धृतराष्ट्र म्हणितले हे न पुसो तुते. तैसे आम्हा तुम्हा झाले,
तो संजय म्हणतो धृतराष्ट्राला हस्तिनापुरामध्ये आपल्याकडे छातीला हात लावून आम्हा, आणि आंधळा धृतराष्ट्र असल्यामुळे त्याला कळणार नाही, म्हणून त्याच्याही मांडीला हात लावून तुम्हा, आम्हा तुम्हा तैसे झाले. धृतराष्ट्र महाराज, तुम्हाला आणि मला तशा प्रकारची परिस्थिती प्राप्त झाली बरं का. ताणलेल्या मनुष्याने पाणी पिण्याकरता जावा, अमृताचा घोट त्याने प्राशन करावा आणि जन्म मृत्यूची परंपरा नाहीशी व्हावी, हा जसा योग, तसं म्हटले आम्हा तुम्हाला. हा वृत्तांत मला सांगायचा होता आणि तुम्हाला ऐकायचा होता, पण त्या वृत्तांताच्या माध्यमातून आता ब्रह्मरस आस्वादन करण्याचा मला आणि तुम्हाला योग येतो. यामुळे तैसे आम्हा तुम्हा झाले. पण खरं सांगू का, त्या योगाचा अधिकार ना तुम्हाला आणि ना मला. पण तरी देखील व्यासांच्या कृपेने आज मलाही सांगावं लागतं आणि तुम्हालाही ऐकावं लागतं. आणि त्यामुळे तुम्हा आम्हाला हा जो योग प्राप्त होतो तो कसा आहे म्हटे, जे अडमुठी तत्व फावले. मराठीच्या मध्ये हा एक विशेष प्रकारचा शब्द आहे. जेव्हा मनुष्याला काहीच कळत नाही, कुठे केव्हा काय कधी बोलावं याचा विचार न करता तो एकदम कोणालाही काही बोलतो, तेव्हा लोक म्हणतात तो ना अगदी अडमुठे आहे. म्हणजे त्याला पूर्वापार संबंध, त्याला काही कळत नाही. लग्नाचा प्रसंग चाललेला आहे आणि जीवन किती नाशवंत क्षणभंगूर आहेत असं जर बोलायला लागला तर लोक म्हणतील याला कोणी आणलं बरं इथे लग्नामध्ये, घेऊन जा बाहेर. त्याला म्हणायचं अडमुठा माणूस, काही कळत नाही. आणि एखाद्याची प्रेत यात्रा चालली आणि म्हटलं नाही काल आम्ही त्या लग्नामध्ये गेलो, काय मोठा आनंद येतो, इतके हजारो पाहुणे त्या ठिकाणी आले होते. अरे पण तो प्रसंग कोणता आहे? तेव्हा लोक म्हणतात तो अगदी अडमुठे आहे. म्हणजे कोणत्या प्रसंगी काय बोलावं हे त्याला काही कळत नाही. याला म्हणतात ती गोष्ट प्राप्त होण्याचा किंचितही अधिकार नसताना ती एखादी गोष्ट प्राप्त होणं म्हणजे हा अडमुठ्या माणसाला एक चांगल्या गोष्टीचा लाभ प्राप्त व्हावा. तसं तुम्हा आम्हाचा योगाचा अधिकार प्राप्त करण्याचा कोणताही अधिकार नसताना देखील हा योग प्राप्त होतो. म्हणून अडमुठी तत्व फावले, अडमुठ्या माणसांना या योगाचं तत्व प्राप्त झालं आहे, सहज प्राप्त झालं आहे असं तो म्हणतो. या संबंधाची छोटीशी कथा. एक मनुष्य काशीला शिकून आला, सर्व दर्शनाच्या मध्ये पारंगत, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, नास्तिक दर्शन सुद्धा त्याला माहिती आहे, जैन, बौद्ध, चार वेद, 18 पुराण, शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष, सर्व शास्त्र पारंगत. आणि ठरवलं की सगळ्या पृथ्वीवरचे जेवढे पंडित आहेत त्यांना हरवायचं. आणि तो हरवत सगळ्या पंडितांना हरवलं. एक आडमुठ्या मनुष्य त्या ठिकाणी बसला होता. तो म्हणाला, पंडित मी काशीहून आलो आहे आणि सगळ्या जगातल्या विद्वानांना मी हरवलं, माझे जरा पाया पड जरा. तो म्हटला का बरं पाया पडू? म्हटलं मी पंडित आहे म्हणून. ते म्हटले नाही मी तुमच्या पाया पडणार नाही. जर तुम्हाला माझ्याबरोबर वाद केला आणि जर माझ्याबरोबर वाद करून जर तुम्ही मला जिंकलं तर मी खरं अर्थाने म्हणेल की तुम्ही पंडित आहात. अरे म्हटले मोठ्या विद्वानांना मी हरवलं आहे, तू तर अतिसामान्य आहे. नाही म्हटले माझ्याशी वाद घाला. मग तो मनुष्य आडमुठ्याच असल्यामुळे तो गेला वाळवंटामध्ये आणि हातामध्ये मूठभर वाळू घेतली. सांगितलं सांगा किती वाळू आहे. आता कसं सांगायचं किती वाळू आहे? मग त्यांनी प्रमाणाचा विचार सुरू केला. प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, ऐतिह्य प्रमाण, अभिनय प्रमाण,
त्या सगळ्या प्रमाणशास्त्रांचा विचार त्याने लावला, सदहेतू सगळ्यांचा विचार केला, परंतु त्याला त्याच्या हातामध्ये किती वाळू आहे हे काही सांगताच येत. तो पंडित म्हटला, मी हरलो, मला काही सांगता येत नाही किती वाळू. तो म्हटला, मग असं नाही, तुम्ही हरलात ना, मग माझ्या पाया पडा अगोदर. तुम्ही मला सांगितलं होतं की तुमच्या पाया पडायचं मी, पण मी सांगितलं होतं की माझ्याबरोबर वादविवाद करा, जर तुम्ही मला हरवलं तर मी तुमच्या पाया पडेल, पडा माझ्या पाया. तो पडला पंडित पाया आणि सांगितलं, सांग किती वाळू आहे. तो म्हटला, मुठभर. म्हणजे मुठभर वाळू आहे हे त्याला असं वाटलं की किती वाळूचे कण आहे, 2 आहे का 4 आहे का 5 आहे. तो म्हटले मुठभर वाळू आहे त्याला म्हणायचं. आणि त्याने सगळ्या लोकांच्या समोर त्या पंडिताला हरवलं. लोक म्हटले, कसं काय हरवलं, कसं काय हरवलं. तो म्हटलं, कसं काय हरवलं मलाच कळत नाही. लोक म्हटले, हा अगदी आडमुठे आहे. तो म्हटले, आडमुठा का असा ना, पण हे पंडिताला हरवलं ना. तसं संजय म्हणतो की योगाचा अधिकार ना तुम्हाला आणि मला आहे, पण व्यासांच्या कृपेने हा योग आला आणि तुम्हा आम्हाला हा योगाचा लाभ झाला. आडमुठी तत्व फावले. तसंच तुमचं आमचं पण नाही का हो. कुठे आपण योगाची साधना केली, कुठे आपण योगाचं अनुष्ठान केलं, पण ज्ञानेश्वरी चिंतन करण्याच्या योगानं ज्ञानेश्वर महाराजांच्या योगाचा अधिकार आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त करून जाणून घ्यावायचा आहे. आणि त्यानिमित्तानं आपल्याला योगाचा विचार करण्याकरता योग येतोय. ह्या अर्थानं आडमुठी तत्व फाव हा, आता येतो का आवाज? येतो महाराज, येतो. हा, तैसे आम्हा तुम्हा झाले जे अडमुठी तत्व फावले. हा विचार चालू असतानाच मध्येच धृतराष्ट्र म्हणतोय, तो धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तुते. तो म्हणजे तेव्हा धृतराष्ट्रे म्हणजे धृतराष्ट्राने म्हणितले म्हणजे म्हटले संजयाला, हे न तुते पुसो, तुला कुठे आम्ही विचारलं आहे. तुते हे न पुसो, तुला आम्ही हे विचारलं नाही की अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांचा संवाद काय चालला आहे, योग तत्व सांगणार आहेत, हे तुला कुठे आम्ही विचारलं. पण असं असतानाच तू मध्येच का म्हटला की भगवान श्रीकृष्ण योग सांगत आहे आणि हे आम्हाला हा योग अडमुठी आपण आहोत आणि ते आपल्याला प्राप्त होत आहे. धृतराष्ट्र म्हणतो, तुला मी हे विचारलंच कुठं होतं, असं नाही विचारलं ना, पण तरी देखील तू योग सांगण्याकरता का प्रवृत्त झाला आहेस. संजय म्हणतो मनामध्ये, काय करावं आता, मला तर व्यासांनी सगळा युद्धाचा वृत्तांत सांगण्याकरता प्रवृत्त केलं आणि त्यातलाच हा एक भाग असल्यामुळे मी आता सांगण्यात सुरुवात केली. आणि हा अंधाळा माझा मालक धृतराष्ट्र, त्याला मी आता योग सांगणार होतो, पण हा मध्येच मला म्हणतोय की हे तुला कोणी विचारलं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज संजयाच्या मनामध्ये काय भाव झाला असेल जागा, त्याचं निरूपण आपल्याला करून सांगतायत. तया संजयो येणे बोले, राया ते हृदय चोजवले, ते अवसरी आहे घेतले कुमारांची. तया संजया येणे बोले, धृतराष्ट्राने जेव्हा संजयाला सांगितलं, तुला आम्ही कुठे विचारलं, श्रीकृष्ण भगवंताने कोणता योग सांगितला. तया संजया, त्या संजयाला येणे बोले, येणे धृतराष्ट्रे बोले, या संजयाला धृतराष्ट्राच्या बोलण्यावरून काय झालं आहे, रायाते हृदय चोजवले. रायाते म्हणजे धृतराष्ट्राचे, हृदय म्हणजे अंतःकरण, चोजवले म्हणजे समजले, जाणवले. म्हणून मनुष्य कोणत्या विचाराचा आहे किंवा एखाद्या विषयामध्ये त्या व्यक्तीचं ज्ञान किती खोलवर आहे किंवा मनुष्य तो कोणत्या भागातला आहे, कोणत्या प्रदेशातला आहे, त्याच्या बोलण्यावरून सहज समजतं. म्हणून जेव्हा आपण कोण आहोत
हे सांगण्याकरता वेगळी काही गरज नसते. आपण बोलायला सुरुवात केली आणि समोरचा जर जाणकार असेल तर त्याला सहज कळतं की आपल्या बोलण्यातनं आपण कोणत्या प्रदेशातले, आपलं ज्ञान किती, आपला व्यासंग किती, आपण कोण आहोत. आणि म्हणून संजयाच्या अंतःकरणामध्ये हे धृतराष्ट्राचं बोलणं कानावरती पडल्याबरोबर संजयाने आतून ओळखलं की राया ते हृदय चोजवले. या राजाचं हृदय कशा प्रकारचं आहे त्यांनी ओळखलं. आणि तो म्हटला, जे अवसरी आहे घेतली कुमारांची. कारण म्हटले कुमारांची अवसरी घेतले आहे. याचं कारण आहे म्हटले या धृतराष्ट्राची कृतार्थ होण्याची वेळ, मुक्त होण्याची वेळ, श्रेष्ठ योग्याच्या मनातला भाव जाणण्याची वेळ मी तो सांगत आहे. आणि हा म्हणतो तुला हे विचारलंच कोणी. आणि असं असताना मुक्त होण्याच्या वेळेस या जर अविवेकाचे डोळे लागले असतील तर ह्यावरून समजत आहे की ए अवसरी ह्या प्रसंगी कुमारांचे घेतले आहे. कुमार म्हणजे या कौरवांच्या विषयी अंतःकरणामध्ये त्याला मोहाने झपटला आहे. पुत्र स्नेह मोहितो धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. पुत्र स्नेहाने मोहित झालेला हा धृतराष्ट्र याला योगाचा विचार आवडत नाही असं वाटल्यामुळे संजय आतून एक प्रकारचा रुष्टही झाला आणि थोडा विनोदाने हसला सुद्धा. हे जाणोनी मनी हसिला म्हणे म्हातारा मोहे नासिला. येरवी बोल तरी भला झाला अवसरी ये. ओ म्हणाले हे जाणोनी. कोण? हे संजय जाणोनी. राया ते हृदय चोजवले. हे संजय जाणोनी मणी हसला. मणी हसिला. अंतःकरणामध्ये त्याला खूप हसू आलं. परंतु राजाच्या समोर सेवकाने हसायचं नसतं. गुरूंच्या समोर शिष्याने हसायचं नसतं. कारण ती एक मर्यादा आहे म्हणून. आणि म्हणून संजयाला असं वाटलं की खूप मोठ्याने हसावं. परंतु काय करावं, मोठ्याने हसता येणार नाही. म्हणून तो मर्यादा म्हणून मणी हसिला. ज्ञानेश्वर महाराज बोलताना सुद्धा ही शालीनता बाळगतात. म्हणून तो मनामध्ये हसला. आणि मनामध्ये हसताना मनातल्या मनात म्हणाला मोहे म्हातारा नासला. म्हातारा मोहे नासला. हा जो म्हातारा आहे धृतराष्ट्र हा मोहाने नाशिला. मोह म्हणजे विपरीत भावना, मोह वैचित्य जे नाही त्या भावाला प्राप्त होणं. म्हणजे आता ज्याला सत्य असत्य, योग्य अयोग्य, आत्मा अनात्मा या संबंधाचा कोणताच विचार राहिला नाही. ह्याप्रमाणे तो मोहाने अत्यंत संभ्रमित झालेला आहे. याप्रमाणे मोहे नासिला. हा मोहाने जणू काही आता वेडा झाला आहे, वाया गेला आहे, सामर्थ्यहीन बनलेला आहे. पण मग म्हटले आता याला कसं बोलावं. येरवी बोल तरी भला झाला अवसरी ये. ये अवसरी. या अवसरी म्हणजे ह्या प्रसंगी. अवसरी म्हणजे काय, अवसरी गाव नाही बरं का. खेड तालुक्यामध्ये अवसरी गाव पण आहे. पण ये अवसरी म्हणजे ये प्रसंगी. येरवी तरी भला बोल झाला. पण भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं जे योगा संबंधाचं बोलणं जे आहे ना ते अतिशय चांगलं होणार आहे. अत्यंत सुरेख होणार आहे. अत्यंत सम्यक स्वरूपाचा हा योगाचा विचार या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत. परंतु हा विवेकाचा विचार प्राप्त करून घेण्याकरता संजय म्हणतो धृतराष्ट्र हा कुठेही विवेकी आहे. हा तर
पुत्र मोहाने मोहित झालेला आहे. मग आता याला हा योगाचा विचार सांगून तरी पटेल कसा? का पटेल? नाही म्हटले, पटणारच नाही. का पटणार नाही याचं कारण सांगतात. परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यांधा कैसे पाहेल, देवीची एरू रोषू घेईल म्हणून बिहे. संजय म्हणतो ते तैसे कैसेने होईल, असं कसं काय होईल बरं? म्हटले तसं. म्हणजे कसं? एखादा मनुष्य जन्मताच अंध आहे, त्याला जन्मांध असं म्हणतात. आणि चैत्र महिन्याचा सूर्योदय झाला आहे. सगळे म्हणतायत वा वा, बघा सूर्योदय झाला आहे. पण हा जात्यंध असल्यामुळे, जन्मताच अंध असल्यामुळे त्याला सगळ्यांना दिसलेला सूर्य याला कसं काय दिसेल बरं? दिसणारच नाही. सगळे त्या सूर्यप्रकाशाचा आनंद घेतील, परंतु याला मात्र त्या सूर्योदयाचा आनंद घेता येणार नाही. कारण जन्मांधाला पहाट कधी होते हेच काही कळत नाही. म्हणून जात्यांदा कैसे पाहेल, तो जात्यांधाला कसं काय पाहणं होईल, कसं काय पहाट त्याला कळेल, कसं उजेडेल त्याच्याकरता? नाही ना. तसं हा धृतराष्ट्र म्हटलंय, आतूनही अंधाळा आहे आणि बाहेरूनही अंधाळा आहे. आणि आतून बाहेरून हा अंधाळा असल्यामुळे याला भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले हे सूर्यासारखे तेजस्वी अक्षर, जणू काही हे एक एक शब्द म्हणजे एका सूर्याप्रमाणे हे एक एक अक्षर आहेत. पण हे संजय म्हणतो धृतराष्ट्राला कधी कळणारच नाही, कारण त्याचं जीवन हे जन्मांधाप्रमाणे आहे. तैसे परी तैसे कैसेने होईल, जे जात्यांधा कैसे पाहेल, त्याप्रमाणे देवीची एरू रोष घेईल म्हणून बिहे. मी जर ही गोष्ट प्रत्यक्ष शब्दाने अभिव्यक्त केली, सांगितली, बोललो, तर देवीची त्याप्रमाणे एरू म्हणजे हा धृतराष्ट्र रोष घेईल, म्हणजे माझ्याविषयी तो रोष म्हणजे द्वेष धारण करील, माझ्याविषयी तो हृष्ट होईल. आणि म्हणून उघड बोलण्याकरता संजय हा घाबरतोय. रोष घेईल म्हणून बिहे, म्हणून तो घाबरतोय की हा माझ्यावरती हृष्ट होईल, म्हणून तो बोलत नाही. हा सगळा वृत्तांत जसा इथे 6व्या अध्यायामध्ये होतोय, तसाच वृत्तांत आपण 15व्या अध्यायामध्ये सुद्धा पाहिला आहे आणि 9व्या अध्यायामध्ये सुद्धा पाहिला आहे. कारण मनमना भोमत भक्तो मध्याजी माम नमस्कुरु या अध्यायावरती भगवान श्रीकृष्ण आपला विचार सांगत असताना ऐशनी सावळेनी परब्रह्मे भक्तकाम कल्पध्रुमे बोलिले आत्मरामो संजयो म्हणे. आणि हे सगळं ऐकत असताना हा निवांत धृतराष्ट्र होता. त्याच्या मनावरती कोणताच भाव उत्पन्न होत नव्हता. जसा महापुरामध्ये म्हैसा बसल्यानंतर पुराने वाहून जाण्याची वेळ आली तरी तो उठत नाही. अहो ऐकिचित असे की अवधारा या बोला निवंत म्हातारा, जैसा म्हैसा नुटिका पुरा तैसा उगाशी असे. हा 9व्या अध्यायामध्ये प्रसंग येतो. संजय म्हणतो अहो अमृताचा पाऊस ह्या ठिकाणी वर्षाव होतोय आणि हा इथे असतानाच येत असतोची गेला शेजी या गावा, इथे असतानाच हा मनाने दुसऱ्या गावाला गेल्यामुळे हा भगवंताच्या बोलण्याचा योग त्याला कसा प्राप्त होईल? हा दातारू, तरी हा दातारू आमचा म्हणून बोलता मैळेल वाचा, काय केली याचा स्वभावाची ऐसा. अहो म्हटले आमचा हा अन्नदाता आहे, पण काय करावं, याच्याबद्दल जर बोललो तर माझ्या वाणीलाही दोष लागेल, पण काय करावं, याचा स्वभावच असा आहे. परंतु माझं मोठं भाग्य आहे की वृत्तांत सांगण्याच्या निमित्तानं मुनिराजांच्याकडनं मी कसा रक्षिलो गेलो, हे माझं मोठं भाग्य आहे.
परी बाप भाग्य माझे जे वृत्तांत सांगावयाचे निव्याजे, कैसा रक्षणो मुनिराजे श्री व्यासदेवी. म्हणून तिथे सुद्धा संजयाने या धृतराष्ट्राची खिल्ली मनातल्या मनात उडवलेली आहे, हे आपण तेव्हाही पाहिलं होतं. तसाच प्रसंग हा 15व्या अध्यायामध्ये सुद्धा येतो. कारण तिथे प्रसंग असा होता की भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेली ही वचनामृत संजयाच्या मुखातून ओसंडून वाहत आहे. मग व्यासकृपेला तो बोध प्राप्त झाला. श्रीकृष्ण वचनामृत पारते भरोणी असे ओसंडत, मग व्यासकृपा प्राप्त संजयासी. मग संजयाला ती व्यासांच्या कृपेने प्राप्त झाली आणि तो रसपान धृतराष्ट्राला देण्याकरताही सुद्धा तो प्रवृत्त झाला. पण का करावं म्हटले, तो धृतराष्ट्र राया सुतसे पान करावया म्हणून जीवितांत तया नभेची भारी. परंतु हा व्यास कृपेने काही भाग त्याला प्राप्त झाल्यामुळे जीवितांत म्हणजे मरणाच्या अंत समयी त्याला तो जीवनांत हा भारी वाटला नाही. म्हणजे तोही जीवनाचा अंत संजय म्हणतो धृतराष्ट्राचा चांगला गेला, कारण गीता कळत का नकळत का होईना त्याच्या कानावरती पडली होती. कारण कसं आहे म्हटले, एवी द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले ऐसे गमले, परी फळपाकी दुणावले देखिजे जेवी. द्राक्षाला दूध घातल्यानंतर ते वाया गेलं असं वाटतं, पण ज्या द्राक्षाला दूध घातलं त्या द्राक्षांची फळं इतर द्राक्षाच्या वेलीपेक्षा अनेक पटीने बहरून येतात. आणि तेव्हा कळतं की जे दूध आपण ह्या द्राक्षाला घातलं ते वाया गेल्यासारखं वाटलं होतं, परंतु नाही, त्याचा खूप उपयोग झाला. तसं ह्या धृतराष्ट्राला संजयाने जे अक्षर बोलले होते ते अत्यंत आदराने सांगितले होते. आणि म्हणून एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनाधिकारी, परी शेखी तेची उदरी पातला भली. परंतु तोच मरणाच्या प्रसंगी अरण्यामध्ये असताना भगवान श्रीकृष्णांचे ते वाक्य त्याच्या कानावरती पडले आणि त्याला शेवटी त्यात गीतेचा उपयोग झाला. म्हणून चुकून का होईना जर आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आलात ना तर आपलं स्वागतच आहे, चुकून का होईना. कारण ह्या निमित्तानं का होईना ते अक्षर जर आपल्या कानावरती गेली तर ते अक्षर व्यर्थ जात नाही. तुम्हाला ती भ्रांतीची निवृत्ती करून विवेकाच्या माध्यमातून साक्षात्कारापर्यंत ती अक्षरे घेऊन जातील, एवढी ही अक्षरांची किमया आहे. आणि म्हणून तो म्हणतो की काय करावं, मी जर ह्या धृतराष्ट्राच्या विषयी मोठ्याने जर बोललो तर याला रोष उत्पन्न होईल. आणि स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. स्वामीच्या मनासारखं करणं ही विष्णूची पूजा असल्यामुळे मला उघड नाही बोलता येणार. पण काही का असेना मनामध्ये तो अत्यंत खुश आहे संजय. परी आपण चित्ती आपुला निकया परी संतोषला, जे तो संवाद फावला श्रीकृष्ण अर्जुनांचा. आतापर्यंत आपण गीतेचे अनेक ज्ञानेश्वरीचे अध्याय ऐकले आणि जेव्हा केव्हा प्रसंग येईल तेव्हा ज्ञानेश्वर महाराज अध्यायाच्या शेवटी किंवा सुरुवातीला किंवा मध्ये कुठेतरी संजय आणि धृतराष्ट्राचा संवाद आणतातच. आणि संजय आपल्या मालकाच्या विषयी खेद व्यक्त करतो आणि मी व्यास कृपा प्राप्त संजय, मला हा योग आला म्हणून स्वतःचं तो कौतुक पण करतो. आणि म्हणून माणसाचं जीवन असं असावं, लोकांनी आपल्याला काहीही म्हणो, तुम्ही खूप शहाणे, तुम्ही खूप वेडे, तुम्ही खूप मूर्ख, पण सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. लोक काय म्हणतात त्यापेक्षा आपल्या अंतःकरणाला आतून काय वाटतं ते अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या साधनेवरती प्रसन्न आहात, खुश आहात ना. तुकाराम महाराज म्हणतात, मला माझं कौतुक वाटतं, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे. धन्य म्हणविन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखी येला.
तुकाराम महाराज म्हणतात, ह्या लोकांच्या मुखातून हे एक वाक्य येण्याकरता मी भाग पाडेल की लोक म्हणतील वा बरं झालं, तुकाराम महाराजांना आम्हाला आमच्या डोळ्यांनी पाहता आलं, एवढं तरी ह्या लोकांना मी म्हणवायला लागेल. धन्य म्हणवीन इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखेला. वा काय तुकाराम महाराज श्रेष्ठ आहे, धन्य हे आमचे डोळे, आम्ही त्यांना पाहिलं. तसं संजय म्हणतो, तरी परी आपण चित्ती आपुला निकया परी संतोषला. आपण आपला चित्ती निकया परी संतोषला. आपण संजय स्वतः आपल्या स्वतःच्या चित्ती चित्तामध्ये अंतःकरणामध्ये कसा संतोषला, चांगल्या प्रकारे चांगल्या रीतीने संतुष्ट झाला. निकया परी संतोषला, अगदी चांगल्या पद्धतीने तो संतुष्ट झाला, आनंद वाटला. की संजय म्हणतो की मला व्यासांनी कृपा केली आणि त्यामुळे हा योग प्राप्त झाला. जे तो संवाद फावला श्रीकृष्ण अर्जुनाचा. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो संवाद आहे, ब्रह्मरसाचा संवाद जो आहे, तो मला व्यासांच्या कृपेने प्राप्त झाला. किती माझ्यावरती माझ्या गुरूंनी कृपा केली आणि हा योग माझ्याकरता जुळवून आणला. धन्य आहे व्यास महर्षी, धन्य आहे. ही कृतज्ञता अंतःकरणामध्ये संजय व्यासांच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये व्यक्त करतो आणि आनंदित होतो, खुश होतो. म्हणून कोणीतरी आपल्याला असा एखादा बोध द्यावा की त्या बोधाने आपलं अंतःकरण नेहमी सुखी समाधानी व्हावं. तेने आनंदाचे झालेपणे साभिप्राय अंतःकरणे आता आदरेसी बोलणे घडेल तया. बघा, मनात तो हसतो हो, पण कारण मनात काय भाव उत्पन्न काही सांगता येत नाही. पण पुन्हा लगेच आपल्या ठिकाणी जबाबदारी कोणती आहे व्यासांनी सांगितली. तो प्रामाणिकपणा, कर्तव्य त्याच्या अंतःकरणामध्ये जागृत होतं. आणि तेने आनंदाचे झालेपणे व्यासांनी आपल्याला हे वृत्तांत सांगण्याचं निमित्तानं या ठिकाणी नियुक्त केलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद ब्रह्मरसाने परिपूर्ण हा सांगण्याच्या निमित्ताने आस्वादन करण्याचाही एक लाभ प्राप्त होतो. त्या आनंदाने तो तृप्त होतोय. आनंदाचे झालेपणे, झालेपणे म्हणजे तृप्त होतो. कशाने? आनंदाचे. त्या आनंदाने तो तृप्त होतो आणि तृप्त होऊन अंतःकरणे अभिप्राये भगवान श्रीकृष्णांच्या मनातला जो अभिप्राय आहे तो मनात त्याच्या आलेला आहे आणि तो आता आदरेसी बोलणे घडेल तया. आणि संजयाकडून अत्यंत श्रद्धापूर्वक, आदरपूर्वक हे बोलणं तो आपल्या मालकाला म्हणजे धृतराष्ट्राला सांगणार आहे. स्वतः तो तृप्त आहे आणि भगवंताचा जसाच्या तशा बोलण्यातला अभिप्राय अगदी अंतःकरणापासून आदराने धृतराष्ट्राला हा सगळा वृत्तांत सांगत आहे. म्हणजे तो कर्तव्य कर्म अगदी बिनचूक पद्धतीने पार पाडत आहे. जगातल्या प्रत्येक माणसाने कर्तव्य कर्म जर बिनचूकपणे पार पाडलं तर जगातला अंधाधुंदपणा एका दिवसामध्ये कमी होईल. पण कोणी स्वतःचं कर्तव्य पार पाडण्याकरता प्रामाणिकपणा दाखवत नाही. ही तर केविलवाणी स्थिती वर्तमान काळातली भारताच्या लोकांची दिसते. असो, तो गीते माझी षष्टीचा प्रसंग असे अयणीचा जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. आता हा मधला एक इंट्रोडक्शन ह्या 9 ओव्यांच्या पर्यंत सांगितलं. म्हणजे हा 38 ओव्या ह्याच मुळात प्रस्तावना आहे. पण त्या प्रस्तावनातली ही पहिली प्रस्तावना आहे की हा 6व्या अध्यायापर्यंत यायचं होतं. पण त्या अगोदरची संजय आणि धृतराष्ट्र यांचा संवाद ह्या 9 ओव्यांच्या पर्यंत सांगितला. आणि मग आता संजय आदरेशी बोलणे तया घडेल, आदराने हा 6व्या अध्यायाचा वृत्तांत तो सांगण्याकरता प्रवृत्त होत आहेत. आणि मग आता 6वा अध्याय काय आहे इथून विचार सुरुवात होतो. तैसा गीते माझी षष्टीचा,
त्याप्रमाणे ह्या श्रीमद भगवत गीतेमधला हा जो 6वा अध्याय आहे, तो या 6व्या अध्यायातला प्रसंग कसा आहे म्हटले, तो प्रसंग असे अयणीचा. तो प्रसंग जो आहे ना, तो अगदी चातुर्याने श्रवण करण्याचा प्रसंग आहे. अयणीचा म्हणजे चातुर्याचा हा एक अर्थ आहे, आणि अयणीचा म्हणजे तत्वनिर्णयाचा. जो योगाचा तत्वनिर्णय या अध्यायामध्ये होणार आहे, तो अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आणि तो चातुर्यपूर्वक म्हणजे अधिकार संपन्न होऊन त्या सगळ्या विषयांचं अनुपान आपल्याला करावायचं आहे. म्हणून षष्टीचा प्रसंग अयणीचा असे. हा 6व्या अध्यायातील प्रसंग हा तत्वनिर्णयाचा आहे, म्हणजे योग तत्वनिर्णयाचा आहे. योगाच्या संबंधाने असणाऱ्या तत्वाचं निर्णय इथे घडणार आहे, हा एक अर्थ. आणि असा असल्यामुळे तो चतुर बनून याचा आस्वाद घ्यायचा आहे. कशाप्रमाणे, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. क्षीरार्णवी म्हणजे ज्याप्रमाणे क्षीरसमुद्राचं मंथन केलं देवदानवांनी, आणि मग त्यातून अमृताचा लाभ प्राप्त झाला, त्याप्रमाणे साधक आता आपल्या शरीराचं, मनाचं, बुद्धीचं, इंद्रियांचं, चित्ताचं आत्मानात्मविवेकाच्या द्वारे मंथन करणार आहे. आणि त्या मंथनाच्या द्वारे षडचक्राचं भेदन करून सहस्रार चक्रामध्ये असणारी कुंडलिनी, जिथे अमृत तळ आहे, त्या अमृताचा लाभ प्राप्त होणार आहे. म्हणजे तिथे सुद्धा मंथन करावं लागलं, आणि इथे सुद्धा षडचक्राचं भेदन करणं, मंथन करूनच मग आता सहस्रार चक्रामध्ये अमृत तळ्याचा लाभ प्राप्त होणार आहे. जैसा क्षरार्णवी अमृताचा निवाडू झाला. क्षीर अर्णव, अर्णव म्हणजे समुद्र, या क्षीर समुद्रातून तसा विशेष अमृताचा लाभ झाला होता इतिहासामध्ये देवदानवांना. तसा म्हटले आता तुम्हा आम्हाला किंवा योग्यांच्या ह्या तत्वनिर्णयातून आपल्याला ह्या कुंडलिनीच्या अमृताचा योग प्राप्त होणार आहे. असा असणार हा 6वा अध्याय. कसा आहे आणखी, तैसा गीतार्थाचे सार, संपूर्ण श्रीमद भगवत गीतेच्या अर्थाचं सार आहे. शब्दप्रयोग कसा पहा, गीतेचा सार नाही, श्रीमद भगवत गीतेचा जो अर्थ आहे त्या अर्थाचा सार आहे. बर, एक जे विवेक सिंधूचे पार, हा 6वा अध्याय म्हणजे विवेक रूपी सिंधू. सिंधू म्हणजे समुद्र. हा कसा आहे, विवेक रूपी समुद्र आहे, विवेकाचाच सिंधू आहे, समुद्र आहे. आणि हा विवेक सिंधूच्या पलीकडचं टोक म्हणजे हा 6वा अध्याय आहे. म्हणजे विचाराच्या वैराग्याच्या द्वारे, विवेक वैराग्याच्या द्वारे जी असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते, ती असंप्रज्ञात समाधी प्राप्त करण्यासाठी विवेक आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी लागतात. कारण पतंजली महर्षींचं सूत्रच आहे, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. अभ्यास आणि वैराग्य म्हणजेच विवेक आणि वैराग्य यांच्याद्वारे साधकाला संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधीचा लाभ होतो. म्हणजे या विवेक रूपी सिंधूच्या पलीकडची स्थिती जी आहे, निर्बीज समाधी, असंप्रज्ञात समाधी, ती ह्या प्राप्त होणार असल्यामुळे या विचारूप समुद्राचं पहिलं तीर म्हणजे हा 6वा अध्याय आहे. एवढंच काय, नाना योग विभव भांडार उघडले का. नाना म्हणजे अथवा योग विभव भांडार, अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचं जणू काही भांडार म्हणजे कोठारच या ठिकाणी उघडलेलं स्थान म्हणजे हा 6वा अध्याय आहे. इथे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अहिंसा, सत्य, अस्ते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, विश्वप्रणिधान या यमनियमांचा
आसन प्राणायाम प्रत्याहाराचा अर्थात या अष्टांग योगाचं जणू भांडारच कोठारच उघडलेलं ठिकाण म्हणजे हा 6वा अध्याय आहे. आणखी कसा आहे म्हटले, तो अध्याय 6वा वरी साहित्याची या बरवा सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.